नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. राज्यात कुठेही प्रवास करायचा झाला तर टोलच्या विळख्यातून सुटका अगदीच अभावानं होताना दिसते. विशेषतः मुंबईत ये जा करणाऱ्यांना तर दररोज ही टोलधाड सहन करायला लागत होती. मात्र आपल्या गोटात सध्या लाडक्यांची भर करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सरकारनं मुंबईकरांच्या छोट्या गाड्या या टोलच्या विळख्यातून सोडवायचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय. निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणेच विरोधकांनी टीकास्त्र डागलंय. चुनावी जुमला म्हणत त्यांनी हा निर्णय केवळ निवडणुकांपुरताच असेल असं भाकीतही केलंय. मुख्यमंत्र्यांनी मात्र लाडकी बहीण सारखा लाडका प्रवासी म्हणत हा निर्णय कसा शाश्वत असेल हे सांगितलंय. मुंबईकरांच्या गाड्यांची झालेली ही टोलमुक्ती मुंबईकरांसाठी लाडकी असणारच आहे. पण हे लाडके प्रवासी सरकारला मतांचा टोल देणार का? निवडणुकीपूर्वीचा हा निर्णय किती शाश्वत मानायचा? टोल कंपन्यांचा इथला खड्डा कुठे दुसरीकडे भरून काढला जाणार का? असे अनेक प्रश्न आता सतावायला लागलेले, ज्याची उत्तरं आपण आजच्या चर्चेत शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत असतील आणि मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या टोल मुक्तीवरती नेमक्या काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, मुख्यमंत्री काय म्हणतात, सगळं ऐकूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री शेतकरी योजना, मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना, तसा मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना तो देखील आज आम्ही केला. हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, हा निवडणूक परमनंट आहे. हा निर्णय परमनंट आहे. हा निर्णय कायम आहे. हा फक्त निवडणुकीपुरता नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात, निवडणुका झाल्यावर ते बदलले जातात. आमची अपेक्षा निश्चितपणे ही आहे की सरकारने या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे आणि कोणाचंही सरकार आलं तरी या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. पण उशिरा का होईना हा निर्णय झाला, त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन. आणि बाकीही टोलबाबत हा निर्णय झाला पाहिजे ही आमची अपेक्षा. जुमलेबाजी है, उसके पीछे की राजनीति अलग है, क्योंकि जो एग्जिस्टिंग कॉन्ट्रैक्टर थे उनको ब्लैक लिस्टेड करके अपने मर्जी के लोगों को वो कॉन्ट्रैक्ट साइन करके दिया था और अभी उसको फायदा पहुंचाने के लिए करीबन ये 800 करोड़ रुपया ये इसमें से किसी लोगों को फायदा पहुंचाने के लिए इलेक्शन पीरियड तक फ्री करना, बाद में यही कॉन्ट्रैक्ट वो अपने मर्जी के अपने नजदीक के कॉन्ट्रैक्टर को या उनको बांट देना, ये उसके पीछे की राजनीति है. और ये चुनावी जुमला है, चुनावी जुमला किया जा रहा है, लोगों को मूर्ख बनाने का काम महाराष्ट्र में हो रहा है. तर सत्ताधारी विरोधक या सगळ्यांच्याच प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. आपल्यासोबत मनसेचे अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाश अभ्यंकरजी, मनसेचा टोल विरोधातला इतक्या वर्षांपासूनचा लढा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता जेव्हा सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, जसं विरोधक म्हणतात तसा तुम्हाला हा चुनावी जुमला वाटतो का? नाही, कसं आहे, राजसाहेबांनी फक्त राजसाहेबांनी टोल मुक्तीची घोषणा केली होती आणि त्याच्याकरता आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड मोठा संघर्ष केला होता, लाट्यागाट्या खाल्ल्या होत्या, जेलमध्ये गेले होते. विरोधकांनी फक्त टीका करण्याचं काम केलं होतं. आणि आज जे काही टोल मुक्ती झालेली आहे, एक गोष्ट नक्की की फक्त इलेक्शन पुरती असेल तर ते मनसेला मान्य नाही, परंतु नक्की ही कायमस्वरूपी टोल मुक्ती असेल याबद्दल आमच्या मनात तरी आता शंका नाहीये. कारण तसं आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मगाशीच तुमच्या चॅनलला सांगितलेलं आहे. त्यामुळे चुनावी जुमला जर असेल तर भविष्यात जे कोणी येतील सरकार, मनसे काय करू शकते रस्त्यावरती हे आम्ही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. बरं, तुम्ही म्हणताय तसं चुनावी जुमला नसेलही कदाचित. म्हणजे कदाचित आता जी टोलमुक्ती झालेली आहे ती पुढच्या काही वर्षांसाठी किंवा पुढच्या अनेक वर्षांसाठी ती लागू राहू शकते. मात्र टोल कंपन्या ज्यांना कदाचित त्यांची गणितं ह्या सगळ्यामध्ये असतील, त्यांचा इथे असलेला खड्डा हा दुसरीकडून कुठून तरी भरण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यावर सुद्धा लक्ष ठेवायला लागेल की नाही मनसेला? 100% मनसेचं लक्ष असेल. जसं तुम्ही बघितलं असेल की टोलवरतीमध्ये आम्हीच आमचे सीसीटीव्ही बसवले होते आणि आता टोल मुक्तीची जी पहिले भक्ती करत होती आधीची सरकार, त्यांना जास्ती याचा धक्का बसला असेल. आलं का लक्षात?
शेवटी महाराष्ट्रातील जनतेला सर्व प्रकारच्या सुखसोयी ह्या मिळाल्या पाहिजेत। याच्याकरता आमच्या पक्षाचा जन्म झालेला आहे। याच्याकरता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक कटिबद्ध आहोत आणि म्हणून आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। नुसती टोल मुक्ती नाही तर शेतकऱ्यांचा विषय असेल किंवा इतर कुठलेही विषय असतील त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचा संघर्ष करेलच। फक्त घोषणा करणारे राजसाहेब ठाकरे नाहीयेत किंवा खोटे आश्वासन देणारे राजसाहेब ठाकरे नाहीयेत हे यातनं सिद्ध होतं। ठीक आहे, कारण आता किशोरी लोकांचे जे पेडणेकर कौतुकाचे आपल्यासोबत आहेत। दिवसभराचे फोन आलेले ठीक आहे आहेत। ठीक आहे, किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, कसा पाहता या निर्णयाकडे? विरोधक सरसकट टीका करताय त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून, तुम्हालाही वाटतं चुनावी जुमला? नाही, विरोधक सरसकट टीका नाही करत आहे। मुळामध्ये हा चुना म्हणजे इलेक्शनचा जुमला आहे। कारण इतके वर्ष तसं पाहायला गेलं तर 5 पटीनी या टोलमध्ये पैसे वसूल केलेले आहेत संपूर्ण। आणि आता ज्या पद्धतीने झालंय तर लोक त्याचं नक्की वेलकम करतील, पण त्याच्यासाठी फक्त मनसेनेच संघर्ष नाही केला तर सर्व पक्षीय लोकांनी केलेले आहे। कारण आता भाजप दैसरला दाखवत आहे की आम्ही केला म्हणून, सगळीकडे करताय। त्यामुळे सर्व पक्षीय रेटा होताच, तोडफोड करणं वेगळं आणि रेटा लावून त्याचा पाठपुरावा करणं वेगळं, तर त्याच्यामध्ये झालेला आहे। आणि हा डोळ्यासमोर इलेक्शन ठेवूनच केलेलं आहे। तरी सुद्धा लोकांना ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात घडतंय ते आवडत नाहीये। बरं, तुम्ही आता सर्वपक्षीय म्हणताय, या सर्व पक्षीयांमध्ये एक मनसे राज्यातल्या सत्तेतनं वगळली तर इतर सर्व पक्ष राज्यातल्या सत्तेत राहिलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय की 5 पटीनं वसुली टोलची झालेली आहे। यापूर्वी तुम्ही होतात सरकारमध्ये, भले तुमचा मित्र त्यावेळेला सरकारमधला वेगळा असेल, कधी टोल मुक्तीचा शब्द आला नाही, वारंवार एवढी आंदोलनं झाली, त्यानंतर तुम्ही पुन्हा दुसऱ्या मित्रांसोबत सत्तेमध्ये होतात, त्याही वेळेला वारंवार मागणी झाली, तेव्हाही असा काही निर्णय घेतला नाही। या सरकारने घेतला तर चुनावी जुमला कसा? ज्या अर्थी लाडकी बहीण ह्या सगळ्या ज्या आपण सगळे निर्णय बघतोय, तर हे ह्याच्या आधी सुद्धा आपण अनेकदा, म्हणजे आम्ही काढलं नाही असं म्हणणं चुकीचं होईल, आम्ही सुद्धा त्याच्यात रेटा लावलेला होता। फक्त तोडफोड नाही केली म्हणजे आम्ही रेटा लावला नाही असं होत नाही। बरं, ठीक आहे। राजू वाघमारे, सत्ताधाऱ्यांवरती टीका केली जाते चुनावी जुमला म्हणून। एक प्रश्न असाही सतावतोय सर्वसामान्यांना की टोल कंपन्यांचा इथला खड्डा हा कुठून भरून काढणार? सगळ्यात पहिली गोष्ट नम्रता, मला एकच सगळ्यांना सांगायचंय की पहिल्यांदा हे लोक सत्तेत असताना यांना त्या गोष्टी सुचत नाहीत आणि यांना करण्याची इच्छाशक्ती नसते। ही इच्छाशक्ती आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे। याचं कारण एकमेव आहे, कारण एकनाथरावजी शिंदे साहेब हे सामान्य कुटुंबातून आलेला मुख्यमंत्री आहे, सामान्यांचा मुख्यमंत्री आहे। तो सीएम जे आम्ही म्हणतो ते कॉमन मॅन, त्याच्यामुळे सामान्य माणसाची दुःख, गरिबांची दुःख, मध्यमवर्गीयांची दुःख त्यांना बरोबर कळतात आणि ती कळाल्यामुळे त्यांनी हा जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्या निर्णयाने सगळ्या विरोधकांच्या पायाखालच्या जमीन पूर्णपणे सरकलेली आहे। आणि मग त्याच्यामुळे श्रेयवादाची लढाई, आणि ज्यांनी हे काम केलं त्याला तुम्ही मोकळ्या मनाने श्रेय देणार आहात की नाही, की बाबा ऐतिहासिक निर्णय घेतला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, ज्या पद्धतीने लाडकी बहीण आणली, ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणला, ज्या पद्धतीने लाडके आजी आजोबा आणले, ज्या पद्धतीने आता लाडका प्रवासी पण घेऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे काम करणाऱ्या माणसाला तोड नाही। आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण म्हणणार आहो आम्ही आंदोलन केलं, आंदोलन आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी पण केलं होतं, ते स्वतः पण कोर्टात गेले होते या भूमिकेला घेऊन। पण ज्यांनी कोणी आंदोलन केलं होतं ते हे करू शकले का? तर ते करू शकले नाहीत। हे करण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते, जी ताकद लागते, ती ताकद त्यांच्याकडे आहे का? तर नव्हती। त्याच्यामुळे ह्याच्यापूर्वी काँग्रेस होती शिवसेनेत सत्तेमध्ये, उबाटा होती सत्तेमध्ये, त्याच्यानंतर एनसीपी होती सत्तेमध्ये त्या काळात,
भाजप होती, पण शेवटी निर्णय जो घेतला तो आता आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी महायुतीचा निर्णय घेतला आणि ही टोल माफी केलेली आहे. त्याच्यामुळे याचं पहिल्यांदा स्वागत केलं पाहिजे. या मुंबईत येणाऱ्या लाखो करोडो मध्यमवर्गीयांचं, जनतेचं त्यांनी केलेलं हे स्वागत आहे. त्यांच्यासाठी केलेलं हे ऐतिहासिक निर्णय आहे. पण याच्यामुळे पोल्युशन कमी होणार, याच्यामुळे कोंडी कमी होणार, याच्यामुळे वाहतूक सुरळीत होणार आणि नाही, याचा हे फायदा सगळे आहेतच सर्वसामान्य फायदे जनतेला. याचे. आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला, जर त्यांचे दर महिन्यातले 30 दिवसातले रोजचे 40 आणि 80 रुपये जर जात असतील तर 2,500 रुपये त्यांचे महिन्याचे वाचत असतील तर सर्वसामान्य नक्कीच स्वागत करतील. याचं त्याच्यामागचं राजकारण काय आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मग अशा अविनाश अभ्यंकरांना काही मुद्दा मांडायचा होता. अविनाशजी. नाही, मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. आता सन्माननीय किशोरीताई म्हणाल्या की नुसतं तोडफोड करून काही होत नाही, परंतु ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्हाला जी शिकवणूक दिलेली आहे ती आधी हात जोडून मग हात सोडून. पत्रव्यवहार आम्ही केलेला होता, त्याची जेव्हा उत्तरं आली नाहीत तेव्हा हात सोडण्यात आला आणि तेव्हा जेव्हा दुसरा पक्ष होता तेव्हा 65 टोल माफ झाले होते आणि कदाचित त्या विसरल्या असतील की सन्माननीय बाळासाहेबांची शिकवण अशी होती की अन्य दिवशी तिथे लाथ ही बसलीच पाहिजे. परंतु पॉलिटिकल ऍडजस्टमेंट इतक्या केलेल्या आहेत की भूतकाळात आपल्यावरती काय संस्कार झाले आहेत ह्या बहुधा त्या विसरल्या असाव्यात. मी पूर्ण त्यांचा आदर ठेवून सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आता नव्याने झालेले जे शिंदे सेनेचे प्रवक्ते आहेत त्यांना कदाचित माहीत नसेल, या टोलला विरोध हा फक्त मनसेनी सन्मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिकांनीच केलेला आहे. त्यांचे सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि राजसाहेबांची ह्याच्यावरती मोठी चर्चा मागच्या वर्षी 23 सप्टेंबरला झाली होती. आपल्या चॅनलला आपण चेक करू शकता. सन्मान्य दादा भुसेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याच्यानंतर एक शिष्टमंडळ राजसाहेबांच्या घरी आलं होतं आणि त्याची फलनीती तुम्हाला आता निर्णय घेतला हा योग्यच आहे 100%. परंतु हा निर्णय इलेक्शन पुरता फक्त असता कामा नये. हा जो निर्णय हा कायमस्वरूपी असला पाहिजे. आणि दुसरं असं, जसं टोल मुक्ती ह्याचं श्रेय त्यांना जातं, तसंच टोल मुक्त करण्याचे जे संपूर्ण संघर्ष केलेला आहे किंवा हा जो विचार मांडलेला आहे, ह्या ज्या टीका केल्या बघा, हे सगळे पक्ष पूर्वी सत्तेत होते, वेगवेगळ्या प्रकारे युत्या होत्या, आघाड्या होत्या, तेव्हा कोणालाही हे स्मरलं नाही की आपण टोल मुक्त करावा. आम्ही जेव्हा आंदोलनं केली, आमच्या लोकांनी जेव्हा लाट्याकाट्या खाल्ल्या, तेव्हा 65-70 टोले मुक्त झाले महाराष्ट्रातले. तेव्हा दुसरं सरकार होतं. आणि आता किशोरीताई म्हणाल्या तर मला वाटतं त्यांचे सन्मान्य उद्धव साहेब तिकडे सत्तेमध्ये होतेच ना, ते तर एका सहीवरती टोल मुक्त करू शकले असते. मग तो का नाही केला? त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं राहायचं नाही. लोकांना उपदेश करायचे नाहीत. जर एखाद्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणा, एखादा चुकलं असेल तर 100% कान उपटा. राजू वाघमारेजी, या वाक्यामध्ये नक्कीच दम आहे की ते म्हणतात की आम्ही सत्तेत नव्हतो, त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करणं, अर्ज देणं आणि त्याचा निषेध नोंदवणं एवढंच आमच्या हातामध्ये होतं. तुम्ही तर सत्तेत होतात. इतकी वर्ष अनेक लोकांनी अनेक हिशोब दिले की कशा पद्धतीने टोलवरती ही टोलधाड होते आहे. तरी सुद्धा एकाही सरकारला हा निर्णय यापूर्वी घ्यावासा वाटला नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याच्या 2-3 दिवस आधी हा निर्णय होतो. सगळ्यात पहिली गोष्ट नम्रता, आमचं अगदी स्पष्ट धोरण आहे. आम्ही काय निवडणुकीपुरते निर्णय घ्या, निवडणुकीनंतर निर्णय बंद करा, अशा विचाराचे आमचे मुख्यमंत्री नाही आहेत. आमचा मुख्यमंत्री हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अगदी पक्का चेला आहे. आणि तो चेला अशा प्रकारच्या तडजोडी करत नाही आणि अशा प्रकारचे निर्णय काही फक्त निवडणुकीपुरते घेण्याचा प्रश्नच येत नाही. सगळेजण म्हणतात लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद पडेल. आता त्यांचं गणित कच्चं असलं पाहिजे किंवा त्यांना कळत नसलं पाहिजे की कारभार कसा करायचा. त्याच्यामुळे टोल बंदीचा निर्णय हा पूर्णपणे कायमस्वरूपी आहे. राजू वाघमारेजी, मला वाटतं मगाचपासनं तुम्ही एकनाथ शिंदेची जी पोझिशन सजेस्ट करताय, तुम्ही इनडायरेक्टली हे सांगायचा प्रयत्न करताय का की उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये शिंदे मुख्यमंत्री असते तर हा निर्णय तेव्हाच झाला असता, केवळ मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे यापूर्वीच्या सत्ता काळामध्ये नव्हतं म्हणून ते हा निर्णय घेऊ शकले नाहीत असं सुचवताय तुम्ही? नाही, नक्कीच. कारण बघा, मुख्यमंत्री पद मिळाल्यावर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला असतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघंही या बाबतीत फार निष्क्रिय होते असं सुचवताय? नाही, देवेंद्र फडणवीस आमच्या बरोबर आहेत.
या निर्णयाला त्यांचा पाठिंबा आहे. ह्या आधी 5 वर्ष होते की त्याही वेळेला नाही, पण एकनाथ शिंदे सत्तेमध्ये होते, त्याही त्यावेळी वेळेला त्यांनी मागण्या तो आणि निर्णय आंदोलनं झाली घेतला होती. नाही. नम्रता, त्यावेळी त्यांनी तो निर्णय घेतला नाही. पण देवेंद्रजींनी आता आणि अजित पवारजींनी या निर्णयासाठी पूर्णपणे सहकार्य केलेला हा महायुतीचा निर्णय आहे. त्याच्यामुळे या निर्णयाला त्यांचं पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची पूर्ण मदत आणि त्यांचं पण ठाम मत आहे की हा पूर्णपणे टोल बंद झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला. बरं. आमचा एकही निर्णय मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छितो, महायुतीचा, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा एकही निर्णय आम्ही घेतलेला हा निवडणुकीपुरता नाही आहे. बरं. तर आमचे निर्णय एक काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. आम्ही परत सत्तेत येणार आणि येणाऱ्या सत्तेत आल्यानंतर पुढची 5 वर्ष आमचे हे निर्णय तसेच राहतील. याच्यामध्ये वाढ होईल. लाडकी बहीण 1,500 आहे, आम्ही 3,000 करू. ठीक आहे. वयश्री योजना 3,000 आहे, आम्ही 5,000 करू. ते सगळं Stipends निवडणुकीनंतर 8 आणि निवडणुकीनंतर 10,000 आता काय चित्र आम्ही दिसतंय ते 12, आपल्याला 15,000 बघायला लागेल. घोषणा भरपूर होत राहतील, प्रत्यक्षातले निर्णय काय अंमलात येत आहेत. आता टोल मुक्तीचा जसा झाला तसे निर्णय आपल्याला बघावे लागतील. किशोरीताई, निष्क्रियतेचा आरोप झाला उद्धव ठाकरेंवरती. नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने आपण उद्धवजी मुख्यमंत्री बसल्यानंतर नुकते 2 महिने होत नाही तोपर्यंत जागतिक जे संकट आलं आणि त्या जागतिक संकटामध्ये नाही म्हटलं तरी 2020 ते 22 मला वाटतं जेमतेम आपण मार्च एप्रिलला मोकळा श्वास घ्यायला थोडंसं 2022च्या याला मोकळे झालो होतो आणि 22च्या मार्च एप्रिलमध्ये मोकळं झाल्यानंतर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असताना टोळ धाड जी आमच्या पक्षावर आली, मग ती भारतीय जनता पार्टीच्या मदतीने असू देत, शिंदे साहेबांनी केलेलं. किशोरीताई, मला ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला थांबवते. मला ह्याच्यामध्ये एक कळत नाहीये, टोल माफीचा निर्णय काय असं जमिनीवरती काहीतरी उभं करायचंय किंवा जमिनीवरचं काहीतरी डिमॉलिश करायचंय असा निर्णय नव्हता. एका पेपरवर सही केली की टोल बंद होऊ शकत होता. तो निर्णय घ्यायला कोविडचा अडथळा कसा? हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता आपण जे बजेट बोलतो, बजेट, त्या सगळ्या गोष्टीचा निर्णय करत असताना ते जर त्यांना पाय उतार केलं गेलं आणि तुम्ही आता एक प्रश्न विचारलाय की हे पैसे तुम्ही भरून कुठून काढणार, तर तुम्ही जर पाहिलं तर सी लिंकला केवढा पाहिजे आहे, अटल सेतूवर तर 500 आहेत, तुमचा तो समृद्धी महामार्गावर 500 आहे, म्हणजे अजून राहिलेल्या ती वाढले जातील. ती कुठूनही राज्याचं बजेट नीट झालंच पाहिजे याबद्दल नो डाऊट. लोकांना आराम मिळतोय पैशाबाबत, त्यांच्या पैसे वापरतायत त्याचाही आनंद, पण त्याचा अर्थ असा नाही होत की पूर्णतः सगळं आम्हीच केलं. आता जे वाघबारे बोलतायत की सगळं शिंदे साहेब, बरं झालं, याचा अर्थ भारतीय जनता पार्टी निष्क्रिय आहे. म्हणजे मला एक लक्षात येत नाही, तुम्ही बजेटचा उल्लेख करताय, टोल मधनं असं कितीसा राज्याला निधी मिळतो हो, आणि पहिल्यांदा सुरुवातीला चर्चेच्या सुरुवातीला तुम्ही मान्य केलं की ऑलरेडी 5 पट टोल वसूल झालेला होता. म्हटल्यानंतर त्या टोल कंपन्यांच्या मालकांचे खिसे पण गरम करायचे, राज्याला जे काय चिमूटभर बजेट त्याच्यातनं मिळेल त्याच्यासाठी. नाही नाही, हे मालक कोण आहे वगैरे ना, जरा आता याच्यावरती होईलच परत रिसर्च. ते मालक कोणाचे आहेत काय आहे ते कळेलच, कुठल्या आमदारांचे हे टोल होते काय होते तेही कळेल. पण ज्या पद्धतीने 50% केंद्राला 50% राज्याला मिळत होतं, छोटं का असे ना मुक्ती मिळाली त्याबद्दल नक्की आहे. पण मग मनसे जे श्रेय मागतंय ते मग तुम्ही का न देताय, याचा अर्थ फक्त हा चुनामी जुमला आहे. ठीक आहे, ठीक आहे. अविनाश अभ्यंकरजी, आता किशोरीताईंनी ज्याचा उल्लेख केला की इथला टोल जरी कमी केलेला असला तरी समृद्धीवरती 800-900 रुपयाचा टोल आहे, 250 रुपयाचा टोल वन वे अटल सेतूवरती आहे, 80 पेक्षा जास्त टोल आपल्या सी लिंक वरती आहे, उद्या कदाचित एक्सप्रेस वे वरचा टोल वाढू शकतो. हे सगळं संकट आहेच की सर्वसामान्यांच्या समोर.
हे बघा, एक लक्षात घ्या, कुठून तरी टोल मुक्तीला सुरुवात झालेली आहे. शेवटी एखाद्या चांगल्या गोष्टींनी सुरुवात जर झाली असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र टोल मुक्त करा ही आमची मागणी पहिल्यापासून आहे. एका या छोट्याशा एमईपीच्या टोल पासून ही सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, एक लक्षात घ्या, टोलमध्ये जर भ्रष्टाचार नसेल आणि खरोखर त्यांनी जो काही खर्च झाला असेल तो वसूल करेपर्यंत तुम्हाला जर टोल घ्यायचा असेल तर तो सर्वांना विश्वासात घेऊन त्याचा संपूर्ण पेपर वर्क करून तो लोकांसमोर मांडा आणि रिझनेबल तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या करा. पण टोल हे खायचं साधन होता कामा नये. टोल हे भ्रष्टाचाराचं साधन होता कामा नये. माझी आपल्या माध्यमातून सन्मान्य राजू वाघमारेंना एवढीच विनंती आहे की ह्याच्या जसा हा एक निर्णय घेतला तर ह्याच्यात आधी जो 15-20 वर्ष भ्रष्टाचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करा आणि त्यांना पहिल्यांदा जेलमध्ये टाका. आणि दुसरं असं, कोविड किती साली होतं नम्रताताई? 2020, 21, 22 जवळपास 2-2.5 वर्ष ती जी होती ती आपल्याला छळलेलं आहे त्या आजाराने. हे सत्तेत कधी आले आठवा जरा. शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत कधी आलं होतं? ऑफकोर्स कोविड एका सहीचा विषय असतो, लक्षात घ्या, त्याला 1 तास लागतो आणि अशा अनेक गोष्टी घडतात. ज्या एका सहीत एका दिवसात घेतल्या जातात. तुमच्या मनात जर जनतेबद्दल सहानुभूती असेल, त्यांना जर काही द्यायचं असेल तर शिवसेना उभाटाही नक्की करू शकली असती. परंतु जनतेचा विचार करायचा नाही. मी, माझी खुर्ची आणि माझं पद याचा विचार करण्यातच सगळा वेळ गेल्यामुळे महाराष्ट्राने नको ती टोलधाड ही भोगली आणि त्याच्यामध्ये इतर अनेक पक्ष इन्व्हॉल्व गेली अनेक वर्ष आहेत. बरं, शेवटची कमेंट राजू वाघमारे. सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की निर्णय आम्ही घेतला त्याचं श्रेय 100% आम्हाला मिळणार आणि आम्हाला मिळतंय. आम्हाला सगळीकडून कमेंट्स येत आहेत. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि महायुतीला त्याचं श्रेय मिळालं पाहिजे. यांना ती बुद्धी सुचली नाही किंवा यांना ते कळलं नाही याचा अर्थ काय माहितीये का नम्रता? छोट्या शब्दात, यांची जनतेबरोबर असलेली नाळ महाविकास आघाडीची ही पूर्णपणे तुटलेली आहे आणि आमची नाळ जी आहे महायुतीची आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ही जनतेबरोबरची नाळ अगदी घट्ट आहे. त्याच्यामुळे जनतेच्या मनात काय आहे, जनतेला कोणत्या प्रश्नापासून धोका आहे, कोणत्या प्रश्न आपण जर त्याच्यामध्ये हात घातले तर जनता सुखी होईल. आज समाजातील प्रत्येक घटकाला, कुटुंबातील प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या योजना देऊन ते कुटुंब सांभाळण्याचं काम आज लाडका भाऊ म्हणून एकनाथरावजी शिंदे करतायत. याचं कारण असं, जनतेबरोबर असलेली नाळ, त्यांचं तुमजत असलेलं दुःख, त्यांच्या बरोबर असलेलं कनेक्शन आणि त्याच्यामुळे जे काही कारण असेल ते जो निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारने तो अतिशय चांगला आहे. जी नाळ ज्याचा उल्लेख डॉक्टर राजू वाघमारे करतायत, 2 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये थोडी वर्षभर किंवा 1-1.5 वर्षभर आधी झाली असती तर आणखीन जास्त आशीर्वाद मिळू शकले असते. निवडणुकीच्या तोंडावर का होईना आमच्या गाड्या आता मुंबईमधनं ठाण्यात जाताना, मुंबईमधनं मीरा भाईंदरकडे जाताना त्यांना टोल भरावा लागणार नाहीये किंवा टोल मुंबईमध्ये येताना द्यावा लागणार नाहीये. आम्हा सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. बाकी याच्यामागे राजकारण काय आहे, आचारसंहिता लागणार आहेच, येत्या काळामध्ये ते स्पष्ट होईलच. चर्चेसाठी आपल्याला डॉक्टर राजू वाघमारे, किशोरीताई आणि अविनाश अभ्यंकर तिघांनीही वेळ दिला. तिघांचे आभार. आजचा धुळा इथेच शमलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.